छत्रपती शिवाजी महाराज थकले आणि त्यांनी छत्रपतींची जी टोपी आहे ती रामदास स्वामींना दिली आणि हे राज्य आता धर्मानं म्हणजे तुम्ही चालवावं असं सांगितलं। धीरेंद्र शास्त्री नावाच्या व्यक्तीनं अशा पद्धतीच्या इतिहासाचा अपप्रचार केलेला त्याची बातमीही तुम्ही पाहिली असेल। खरं तर आतापर्यंत इतिहासाच्या बाबतीमध्ये असं पाहायला भेटत होतं की भटजी लिहित होते, लाडजी छापत होते आणि शेठजी विकत होते, पण आता शास्त्री किंवा काही धर्मांध कीर्तनकार धार्मिक कार्यक्रमामध्ये ते सांगतायत, ओकतायत। आणि हे सांगत असताना कुणी राजा होऊ शकत नाही, कुणी श्रेष्ठ होऊ शकत नाही जोपर्यंत त्याला गुरु असत नाही, आणि तो गुरु कशा पद्धतीने भट ब्राह्मण असतो हे सांगण्याचा हा केविलवाना प्रयत्न वारंवार केला जातोय। 1630 नंतर 1676 पर्यंत शेकडो किल्ले जिंकलेले आहेत, हजारो लढाया जिंकलेल्या आहेत। या सगळ्या प्रसंगामध्ये समर्थ रामदास स्वामी कुठेही दिसत नाहीत। 1676च्या ऑगस्ट मध्ये समर्थांची भेट झाली आहे। याचा अर्थ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण कारकिर्दीमध्ये यशस्वी लढाया केल्या, यशस्वी राजे झाले, आणि राजे झाल्यानंतर हे महाशय त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि याचं कारण महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्यांचा सूड नावाच्या ग्रंथामध्ये प्रकरण 1 मध्ये सांगितलंय। नंतर थोडा काळ लोटल्यानंतर तुकाराम नावाचा साधू शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला। तो शेतकऱ्यातील शिवाजीराजास बोध करून त्याच्या हातून भटब्राह्मणांच्या कृत्रिमी धर्माची उचलबांगडी करून शेतकऱ्यास त्याच्या पाशातून सोडविल या भयास्तव भटब्राह्मणातील अट्टल वेदांती रामदास स्वामींनी महाधूर्त गागाभटाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निस्पृह तुकाराम बुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाही। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शेतकऱ्यांचं राज्य उदयास आलेलं पाहिल्यानंतर त्याला कशा पद्धतीने धर्माचं राज्य बनवता येईल यासाठी केलेली कुटील कारस्थानं म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांची ही भाषणं आहेत। धीरेंद्र शास्त्रींना अशा पद्धतीचे वक्तव्य करण्याचं काय प्रयोजन आहे? खरंच एखादा व्यक्ती श्रेष्ठ होऊ शकत नाही का जोपर्यंत त्याला अशा पद्धतीचा गुरुच तयार करावा लागतो? का छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री त्यांच्या गुरु होऊ शकत नाहीत का? तुकाराम महाराजांचा गुरु होऊ शकत नाहीत का? तर महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, मासा पाणी खेळे गुरु कोण असे तयाचा, मासा त्याच्या कर्तृत्वाने पाण्यामध्ये खेळत असेल तर त्याला गुरु असण्याची गरज नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व शून्य करण्यासाठी केलेला हा वारंवार केला जाणारा प्रयत्न आहे। तुम्हाला काय म्हणायचे धीरेंद्र शास्त्री की आता तुमचे वयस्कर झालेले वयोवृद्ध झालेले पंतप्रधान हे लोकशाहीचे राजे आहेत, त्या लोकशाहीच्या राजांनी आपली पगडी काढावी, टोप काढावा, तो मोहन भागवतांच्या अर्थात RSSच्या ताब्यात देऊन टाकावा आणि हे राज्य आता धर्माचं म्हणून तुम्ही सांभाळावं आणि संविधानाचं राज्य संपुष्टात यावं, संविधानाचा अंमल संपुष्टात यावा, अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे का? सुज्ञ नागरिकांनी अशा पद्धतीच्या या सर्व अपप्रचारापासून दूर राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे आणि काळजी सुद्धा तेवढीच घेतली पाहिजे।